नमस्कार, माझे नाव अर्णव गणेशन जाधव. मी तुमची मुलाखत घ्यायला आलो आहे. तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. नमस्कार, मी संकेत सुभाष जाधव, राहणार बोसरे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मी पाणी फाउंडेशन संस्थेमध्ये काम करतो. ही एक पाणी फाउंडेशन संस्था एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. तुम्ही या क्षेत्रात किती वर्षे काम करत आहात? गेले 2 वर्ष झालं मी या पाणी फाउंडेशन संस्थेमध्ये काम करत आहे. तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या. ओके. गेले 2 वर्ष झालं मी या पाणी फाउंडेशन संस्थेमध्ये काम करत आहे. मला सुद्धा असंच कॉलेज झाल्यानंतर या पाणी फाउंडेशन संस्थेची माहिती मिळाली. ही संस्था शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करते. काम करत असताना माझ्या गावात सुद्धा मी ते काम पाहिलं होतं की जलसंधारणावर त्यांनी काम केलं होतं. त्यांची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये आमच्या गावाने भाग घेतला आणि सहभाग घेऊन 2017 साली आमच्या गावाने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला. त्यानंतर मला त्या कामाची प्रेरणा मिळाली आणि तेव्हापासूनच मी या पाणी फाउंडेशनशी जोडलो गेलो. पण या संस्थेचा आणि कामाचा भाग म्हणून मी 2022 पासून या कामाशी जॉईन झालो. हे काम करत असताना आपण 2021 पासून 22 पासून शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा सुरू झाली. यामध्ये प्रमुख हा संस्थेचा हेतू आहे की या फार्मर कप स्पर्धेमध्ये की शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे. जसं आज जर घरी बघितलं तुझे वडील शेती करतात, आमचे आई वडील शेती करतात, त्यामध्ये आपला शेतीचा खर्च जास्त वाढतो. तर तो शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि त्यांना उत्पादन जास्त मिळालं पाहिजे. मग ते उत्पादन जर घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना जर खर्च जाऊन जास्त उत्पादन मिळालं तर शेतकरी हा मालोमाल होणार आहे. आज जर आपण बघितलं तर बाजारात मंडईत सामान गेल्यानंतर ते खऱ्या अर्थानं व्यापारी मोठे होताना दिसतात, पण जे कमवतात आज शेतात कोण काम करतं? शेतकरी. तो मोठा होताना दिसत नाही. तर ते मोठे झाले पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतो आणि विषमुक्त शेती करतो. म्हणजे आज आपण शेतात तुम्ही बाहेर जाऊन खाताय, पण घरच्या घरी जर ही शेती केली तर आपण विषमुक्त खाऊ शकतो. बरोबर? या कामात समाधानी आहात का? खरंच चांगला प्रश्न आहे हा. मुळात हे काम मला खूप मनापासून आवडतं. कारण कोणत्याही क्षेत्रात किंवा आपण कोणतीही नोकरी करत असताना आपण आपली आवड पाहिली पाहिजे किंवा आपण आपली कोणती आवड आहे ह्या गोष्टीचा अभ्यास करून आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे. मला पण हे काम खूप आवडतं. लहानपणापासूनच मला समाजसेवा आणि पर्यावरणपूरक गोष्टींची आवड होती. त्यामुळे मी ह्या पाणी फाउंडेशन संस्थेकडे वळलो आणि हे काम शेतकऱ्यांसाठी, पर्यावरणपूरक, शेतीसाठी समृद्ध होण्याचं काम आहे. त्यामुळे मला मनापासून आवडतं. आम्ही शेतकऱ्यांपाशी जातो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो आणि ते ह्यामध्ये समृद्ध कशी होतील ह्याबद्दलचं चांगलं काम करताना खूप आनंद मिळतोय. तुम्ही या कामाबद्दल आम्हा मुलांना काय शिकवून देताल का? हो, नक्कीच. हे जे आपण काम बघतो हे समाजासाठी तर खूप प्रेरणादायी आहेच. पण आज जर बघितलं की आपल्या प्रत्येकाची गोष्ट अन्न, वस्त्र, निवारा ह्या समाजातील नैसर्गिक वातावरणात निर्माण होत असतात. आज आपण बघतो की पाऊस कधी पडतोय, कधी ऊन पडतंय. तर ह्याबद्दल आपण हे काम करत असताना, शेतकऱ्यांसाठी काम करत असताना आपण प्रत्येकाने शेतावरती, बांधावरती झाडे लावली पाहिजे आणि आपण विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. आपण दुकानातून आणून काहीतरी खातो, बरोबर नाही, परत आजारी पडतो. पण तुम्हीच तुमच्या शेतामध्ये समृद्धी शेती केली, आई वडिलांच्या हाताला हात धरून तुम्ही पण रविवारी, शनिवारी सुट्टी दिवशी शेतामध्ये जाऊन चांगलं काम केलं आणि विषमुक्त अन्न खाल्लं तर तुम्ही सुद्धा आरोग्यदायी चांगलं जीवन जगू शकता आणि समाजासाठी एक प्रेरणा म्हणून उभं राहू शकता. तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. खरंच तुमच्या शाळेने खूप छान हा उपक्रम राबवला आहे. त्यामध्ये आम्हाला सुद्धा बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुमच्या शाळेचं तुझं खूप खूप आभार आणि धन्यवाद.